सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते. आपण आत्माराम या ग्रंथाचा अभ्यास मागचं जवळपास मला असं वाटतं 7-8 महिने अथवा वर्ष झालं असेल आपण करीत आहोत. मध्ये अर्थात आपला मोठा ब्रेक झाला होता, परंतु हा जो आत्मारामाचा अभ्यास आहे याच्या शेवटाकडे आपण आता आलो आहोत, येऊन पोचलो आहोत. समाप्तीकडे आपण आता आलो आहोत. आत्माराम या ग्रंथामध्ये एकूण 5 समास आहेत, 5 प्रकरणं आहेत. त्याग निरूपण, माया निरूपण, ब्रह्म निरूपण, साधन निरूपण आणि आता हे जे शेवटचं प्रकरण आहे ते आहे अनुभव निरूपण किंवा स्वानुभव निरूपण. त्याग केला, मायेचं स्वरूप समजावून घेतलं, ब्रह्माशी ऐक्य झालं, ते ऐक्य होण्यासाठी जी साधना आवश्यक आहे ती सगळी साधना केली आणि त्याच्यानंतर जो अनुभव आला त्या अनुभवाचं वर्णन शिष्य येथे करतो आहे आणि सद्गुरू जे आहेत ते सद्गुरू ऐकून घेतात आणि सद्गुरू त्याच्यानंतर त्या शिष्याच्या बोलण्यावरती अभिप्राय देतात. असं या शेवटच्या समासाचं स्वरूप आहे. मुळात परमार्थ प्रांतामध्ये अनुभव ही जी गोष्ट आहे ही शब्दांच्या प्रांताच्या पलीकडे आहे. इथे थोड्याफार प्रमाणात वर्णन केलेलं आहे, ते आपल्याला अंदाज यावा म्हणून हे वर्णन केलेलं आहे. व्यवहारामधले जसे अनुभव एकमेकांना सांगता येतात किंवा दुसऱ्याचा अनुभव आपल्याला समजावून घेता येतो. सहानुभूती नावाचा शब्द आहे. सह अनुभूती म्हणजे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला जर दुःख होत असेल, त्याला वाईट वाटत असेल, तर मला सहानुभूती आहे म्हणजे त्याच्या दुःखाची मला जाणीव आहे असा त्याचा अर्थ होतो. आपण समजू शकतो किंवा कधी काळी तो प्रसंग आपल्यावर आला असेल तर आपण जाणू शकतो की त्याला किती वाईट वाटलं आहे. परंतु व्यवहारामध्ये हे जे अनुभव आहेत त्याला जसे आपण जाणू शकतो, समजावू शकतो, तसं परमार्थाच्या प्रांतामध्ये जेव्हा व्यक्ती आपला अनुभव कथन करते, कुठला अनुभव कथन करते तर जीव ब्रह्मैक्याचा, आत्मानुभूतीचा जेव्हा तो अनुभव कथन करते व्यक्ती, तेव्हा आपण एका मर्यादेपर्यंतच हे सगळं समजावून घेऊ शकतो शाब्दिक स्तरावर. मुळात आत्मानुभव ही गोष्ट अत्यंत वैयक्तिक आहे. कुठल्याही 2 माणसांना आत्मानुभूती आल्याच्या नंतर सगळे समान आहेत, परंतु आत्मानुभूती येताना जो साधनेचा मार्ग आहे तो प्रत्येकाचा अत्यंत वेगळा आहे, वैयक्तिक आहे. अगदी 2 जुळ्या बहिणी असतील तरी त्यांचा तो मार्ग वेगळा आहे, पती पत्नींचा वेगळा आहे, आई आणि मुलाचा वेगळा आहे, आई आणि मुलीचा वेगळा आहे. इथे कोणालाही एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने जर साधना केली आणि तिला जो अनुभव आला तसाच्या तसाच अनुभव, तसाच्या तसाच मार्ग माझा असेल हे आवश्यक नाही. प्रत्येकाची अत्यंत वैयक्तिक पंथ आहे, वैयक्तिक साधना आहे. आपण केलेल्या साधनेचा दुसऱ्याला उपयोग होत नाही आणि दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या साधनेचा आपल्याला उपयोग होत नाही. त्याच्यामुळे माझ्या आईवडिलांनी खूप पुण्य केलं त्याचा मला उपयोग होईल, अथवा माझा मुलगा खूप पुण्य करेल नंतर त्याचा मला उपयोग होईल त्याच्या साधनेचा, असं परमार्थाच्या आध्यात्मिक प्रांतामध्ये चालत नाही. त्याच्यामुळे आपली स्वतःची साधना, आपला स्वतःचा अभ्यास, आपलं स्वतःचं जे काही श्रीगुरूंनी आपल्याला एक मार्ग आखून दिलेला आहे त्याच्यावरून वाटचाल आपली आपल्यालाच करायची आहे. ती करत असताना जर काही मध्ये अडचणी आल्या तर त्या अडचणीमधून मार्गदर्शन करणारे पथदर्शक आपल्याला आपल्या श्रीगुरूंनीच नेमून दिलेले असतात. काही वेळेस श्रीगुरू स्वतः मदत करतात, काही वेळेस कोणी ना कोणी पथदर्शक असतो, कुठल्या ना कुठल्या तो व्यक्तीच्याच माध्यमातून उपलब्ध असेल असं नाही. तो पथदर्शक म्हणजे एखादं प्रवचन असू शकतं, एखादं कीर्तन असू शकतं, एखादा ग्रंथ असू शकतो. बऱ्याचदा असं होतं बघा की आपण अभ्यास करताना बसतो आणि काहीतरी त्या दिवशी त्या आठवड्यात काहीतरी आपल्याला अडलेलं असतं, समजत नसतं. एक तर थेरॉटिकल शाब्दिक स्तरावर कळत नाही अथवा शाब्दिक स्तरावर कळलं आहे परंतु ते आपल्याला प्रत्यक्ष आचरणात आणता येत नाही. असं कुठेतरी आपली गाडी अडलेली असते. पण त्या दिवशी आपण जे वाचन करतो, त्या दिवशी आपण जे काही श्रवण करतो तिथे आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळून जातं. अर्थात आपलं लक्ष असेल तर की अरे माझी इथे गाडी अडली होती आणि मला इथून या माध्यमातून मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे, असं आपलं जिथे जिथे या मार्गामध्ये अडतं तिथे तिथे आपल्याला मदत मिळेल ही ईश्वरी योजना आहे. जेव्हा आपण प्रयत्न करतो, जेव्हा आपण साधना करतो, जेवढे काही अडथळे मध्ये येतील ते अडथळे दूर करण्यासाठी जी काही आवश्यक मदत आहे ती कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये, कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्याला अवश्य मिळते.
ती आपल्या सद्गुरूंनी पाठवली आहे. आपलं आराध्य दैवत भगवंत त्यांनीच ती मदत आपल्याला पाठवली आहे. हे ओळखावं, ती मदत करून घ्यावी, आपली स्वतःची अडचण दूर करावी आणि अडचण दूर करून आपण स्वतःच पुढे जावं. असं आहे. संत, सद्गुरू हे सगळे सद्ग्रंथ आपल्याला केवळ मार्गदर्शन करतात, मार्ग दाखवतात, अडचणींची कल्पना देतात. अडचण आली तर ती दूर कशी करायची हे देखील सांगतात. स्वतःची प्रगती कशी करायची ह्या सगळ्या गोष्टींचे बारकावे आपल्याला संत, सद्गुरू, सद्ग्रंथ समजावून सांगतात. परंतु हे सगळे ग्रंथ, ही सगळी जी काही प्रणाली आहे, ही सगळी सिस्टीम आहे, ही केवळ आपल्याला मदत करते. प्रत्यक्ष वाटचाल, प्रत्यक्ष साधना, प्रत्यक्ष अभ्यास हा आपल्याला स्वतःला बसून करायचा असतो. इथे कुठल्याही चमत्काराची अपेक्षा करू नये की माझे सद्गुरू येतील, माझ्या वाटचं ते नाम घेतील, माझे सद्गुरू येतील, माझ्याऐवजी तेच बसून ध्यानधारणा करतील, असं होत नाही. आपले स्वतःचे प्रयत्न हे आपले स्वतःलाच करावे लागतात. आपलं बळ कमी पडलं, फार मोठं संकट असेल तर तेवढ्यापुरती छोटीशी मदत ते आपल्याला करतात. परंतु मुख्य साधना, मुख्य अभ्यास आणि मुख्य प्रयत्न या मार्गामध्ये सगळे आपण करायचे आणि जी काही आपल्याला वाटायला मदत येईल त्याचा उपयोग करून आपण पुढे जायचं. हे अगदी लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. प्रपंच आणि परमार्थ हा मुख्यतः विषय दासबोधाचा आहे. आत्मारामामध्ये प्रपंच आणि परमार्थ याविषयी एकत्र कसा करायचा याविषयी आत्मारामामध्ये वर्णन नाही. परंतु एक माहिती असावी म्हणून सांगून ठेवते की प्रपंच हा पूर्णपणे प्रारब्धाधीन आहे आणि परमार्थ हा पूर्णपणे प्रयत्नाधीन आहे. म्हणजे काय, हा आत्मारामाचा विषय नाही, हा जनरल विषय आहे. जनरल विषय सांगते की प्रपंचामध्ये कुठल्या दिवशी, कुठल्या वेळेस माझ्या वाट्याला काय येणार आहे, काय मिळणार आहे, कुठली अनुकूल परिस्थिती आहे, कुठली प्रतिकूल परिस्थिती आहे, यश, संपत्ती, सत्ता, कीर्ती, प्रतिष्ठा, आरोग्य हे जे काही मला मिळतं प्रपंचामध्ये व्यावहारिक दृष्टीने हे सगळं पूर्वनियोजित असतं. आपल्याच स्वकर्मांनी आपण हे कधीतरी कमावून ठेवलेलं आहे. त्यानुसार त्या त्या वेळेला तेवढं यश, तेवढी प्रतिष्ठा, तेवढं धन आपल्या वाट्याला येतं. अपयश वाट्याला येणं असेल पूर्वनियोजित तर अपयश देखील येतं. त्यामुळे या ज्या काही प्रापंचिक गोष्टी आपल्या चालू आहेत, ज्या काही सांसारिक गोष्टी चालू आहेत, या सगळ्या पूर्वनियोजित आहेत हे एकदा लक्षात ठेवायचं. याचा अर्थ आपण प्रयत्न करायचे नाही का, असा अर्थ याचा होत नाही. तर याचा अर्थ व्यवहारामध्ये जेव्हा जेव्हा जी कुठली सिच्युएशन आपल्यासमोर येईल तेव्हा तेव्हा 100% आपले प्रयत्न करायचे, आपलं कर्म करायचं, आपलं कर्तव्य करायचं. पण त्याचा प्रयत्नाचं आणि कर्तव्याचं फळ म्हणून जी काही परिस्थिती आपल्या वाटायला येईल ती आपली पूर्वनियोजित असते, ते आपलं सगळं ठरलेलं असतं. त्यामुळे प्रपंच हा प्रारब्धाधीन आहे. परंतु परमार्थ आणि परमार्थामधली आपली वाटचाल ही प्रयत्नाधीन आहे. प्रयत्नाधीन आहे म्हणजे काय की या जन्मी मी मुक्त व्हायचं की नाही, याच्यासाठी मी किती प्रयत्न करायचे आणि त्याला किती फळ मिळेल हे प्रयत्नांवरती ह्या जन्मातल्या अवलंबून आहे. माझे 3 गुण आहेत, त्यातलं रजोगुण तमोगुण कमी करण्याचं क्रियमाण कर्म स्वातंत्र्य मला आहे, सत्वगुण वाढवण्याचं स्वातंत्र्य मला आहे आणि शेवटी 3ही गुणांचं बंधन सोडून निस्त्रय गुण्यो भवार्जुन हे होण्याचं देखील स्वातंत्र्य मला आहे. नामसाधना करायची, ध्यानसाधना करायची, चित्तशुद्धी, चित्तशांती स्वतःची करून घ्यायची. यासाठी जे काही प्रयत्न लागतात ते प्रयत्न केल्यावर त्याला त्या त्याप्रमाणे यश मिळणं परमार्थाच्या प्रांतामध्ये हे आपलं या जन्मातल्या प्रयत्नांवरती अवलंबून आहे. ते पूर्वनियोजित नाही. आपण जेवढे जास्त प्रयत्न करू तेवढा आपला पारमार्थिक प्रगती अधिक होण्याची शक्यता आहे. जेवढे अधिक प्रयत्न तेवढा चांगला परमार्थ, परंतु जेवढे अधिक प्रयत्न तेवढा चांगला प्रपंच असं समीकरण नेसेसरीली नाही. कारण की प्रपंचामध्ये देर आर मेनी मोर फॅक्टर्स विच कम इन टू प्ले, जे आपल्याला नेसेसरीली माहिती नसतात. आपलं पूर्वकर्म, आपल्या कुटुंबियांचं पूर्वकर्म, असं खूप सगळं डायनॅमिक्स तिथे एकत्र आलेलं आहे आणि ईश्वराच्या नियोजनानुसार ते सगळं डायनॅमिक्स काम करतं. त्यामुळे आपली परिस्थिती, आपलं आरोग्य, आपल्या कुटुंबाची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, जे काही यश आपल्याला मिळते, प्रतिष्ठा मिळते, हे सगळं देर आर टू मेनी फॅक्टर्स इन टू प्ले प्रपंचामध्ये. परमार्थामध्ये तो माझ्या एकटीचा वैयक्तिक आहे. दुसऱ्या कोणी काय केलं अथवा काय नाही केलं याचा माझ्या पारमार्थिक साधनेशी अर्थार्थी काहीही संबंध नाही.
त्यामुळे मी पूर्णपणे प्रयत्न करणं आणि स्वतःची प्रगती करून घेणं हे माझ्या हातामध्ये आहे. आत्मारामासारखे ग्रंथ आपल्याला मार्गदर्शन करतात. आज आपण आत्मारामाचा जो 5वा समास आहे अनुभव निरूपण, त्याच्या 3ऱ्या ओवीपासून सुरुवात करणार आहोत. पहिल्या 2 ओवींचा विचार आपला झालेला आहे. 3ऱ्या ओवीपासून शक्य तेवढा भाग आपण आज कव्हर करू आणि जर उरला काही तर तो पुढच्या वेळेस घेऊ. मुळात ह्या ज्या सगळ्या ओव्या आहेत आत्मारामाच्या, याच्यामध्ये फार वर्णन करण्यासारखं काही नाही. जे आपलं वर्णन आहे, जो आपला तो कॉन्सेप्ट आहे, जी संकल्पना आहे, ती ऑलरेडी आपली विचार करून झालेली आहे. हे सगळे साधना केल्याच्या नंतर जो अनुभव येतो तो सांगण्यात चालू आहे. जसं मी म्हटलं की हा मुळात शब्दांच्या प्रांताच्या पलीकडे असलेलं हे वर्णन चालू आहे. आपण त्याच पद्धतीने ते समजावून घेण्याचा प्रयत्न करू. 3ऱ्या ओवीमध्ये तो शिष्य म्हणतो, जी मी मानवी किंकर, एकाएकी झालो विश्वंभर, संदेह तुटला थोर, याता यातीचा. शिष्य काय म्हणतो की अहो मी मानवी किंकर आहे. किंकर शब्दाचा अर्थ आहे चाकर किंवा नोकर. म्हणजे मुळामध्ये त्यांनी स्वतःला एक अत्यंत कमी हीन दर्जाचं असं इथे मानलं आहे की मानवी किंकर का बरं म्हणलो, जोपर्यंत मी स्वतःला मनुष्य म्हणजे देहधारी मनुष्य मी समजत होतो तोपर्यंत मी जणू काही चाकर नोकर असल्यासारखाच होतो. मी देह आहे. आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की देह तादात्म्य जोपर्यंत आहे तोपर्यंत मनुष्य पारमार्थिक दृष्टीने अनाथच असतो, कारण की तो त्याच्या मूळ स्वरूपापासून फार लांब असतो. मूळ स्वरूपाशी त्याचं ऐक्य झालेलं नसतं. त्यामुळे देह तादात्म्य आहे आणि जगत सत्यत्व आहे तोपर्यंत पारमार्थिक दृष्टीने प्रत्येक व्यक्ती अत्यंत अनाथ आहे आणि दीन आहे. आपल्याला वाटलं नाही तरी हरकत नाही, परंतु समर्थांच्या दृष्टीने आपण अनाथ आणि दीन आहोत, कारण की आपण या 5 फुटी देहाशी आपलं तादात्म्य जोडून घेतलेलं आहे. इथे तो म्हणतो की मी जोपर्यंत या देहबुद्धीमध्ये होतो तोपर्यंत मी जणू नोकरासारखा होतो, जणू किंकर होतो, जणू चाकर होतो. एकाएकी झालो विश्वंभर. आता मी अचानक मोठा व्यापक झालो. मी देह नसून मी ब्रह्म आहे अशी अनुभूती आल्याच्या नंतर अचानक मी अत्यंत मोठा व्यापक झालो. किती व्यापक झालो तर निरपेक्ष व्यापक झालो. निरपेक्ष व्यापक म्हणजे आता मला कुठलीही मर्यादा उरली नाही. सापेक्ष व्यापक म्हणजे काय की मी खूप व्यापक आहे, मोठी. म्हणजे किती मोठी आहे, मी माझ्या घरा एवढी मोठी आहे. म्हणजे माझं 3 बेडरूमचं घर आहे, तर 3 बेडरूमचं घर मी विकत घेतलं आणि त्या घराची मी मालकीण आहे, ही माझी व्याप्ती व्यावहारिक दृष्टीने. आधी 2 बेडरूमचे होते, आता मी 3 बेडरूमची मालकीण आहे. तर ही जी व्यावहारिक दृष्टीने व्याप्ती आहे ती सापेक्ष व्याप्ती आहे. नोकरीपुरती, नोकरीमध्ये जे यश मिळालं तेवढं, माझं छोटंसं कुटुंब, माझा छोटासा परिवार, एक अत्यंत मर्यादित आपल्या स्वतःच्या जगामध्ये आपण जगतो आणि ते जग, त्या जगामधल्या ज्या काही अनुकूल प्रतिकूल घटना आहेत तेवढंच आपलं विश्व असतं, तेवढीच आपली व्याप्ती असते. ती सगळी सापेक्ष व्याप्ती आहे. व्यक्ती, वस्तू, घटना आणि परिस्थिती यांच्या सापेक्ष आपण व्यापक असतो. आता हा म्हणतो की मी एकाएकी झालो विश्वंभर. विश्वंभर झालो म्हणजे काय की जे ब्रह्मतत्व सर्वत्र सदा आणि समान आहे. सर्वत्र आहे कारण त्याला देश परिच्छेद नाही, सदा आहे कारण त्याला काल परिच्छेद नाही आणि समान आहे कारण त्याला वस्तू परिच्छेद नाही. या सगळ्या संकल्पना आपण बघितलेल्या आहेत की सर्वत्र सदा समान असं असलेलं जे अत्यंत मोठं अनंत कोटी ब्रह्मांडांना व्यापून त्याच्याही पलीकडे उरलेलं हे जे ब्रह्मतत्व आहे ते मी आहे असा मला अनुभव आला. संदेह तुटला थोर, याता यातीचा. मनामध्ये जे काही संशय होते, किंतु होते, ते सगळे संशय माझे पूर्णपणे आता निघून गेले. आणि यातायात म्हणजे कष्ट. कुठले कष्ट आहेत? आपल्याला असं मुळात बऱ्याचदा असं वाटतच नाही की हे जे काही आपलं जीवन आहे ते फार कष्टप्रद आहे, असं वाटतच नाही. म्हणजे बरंच चालू आहे हो आमचं सगळं. मुलगा बरा आहे, मुलगी बरी आहे, त्याचं आता आमच्या मुलाला 12वी नंतर ॲडमिशनसुद्धा मिळाली. सगळे आमचे आता टेन्शन स्ट्रेस कमी झाले. मग सगळं नोकरी बरी आहे, पैसा बरा आहे, घर आहे, नोकर चाकर येतात, सगळं ठीकठाक चालू आहे. त्यामुळे फार कष्टप्रद हे जीवन आहे असं वाटतच नाही. किंवा जीवनामध्ये आपल्या ज्या काही दुःख आहेत, जे काही कष्ट आहे त्याला आपण तशा दृष्टीने कष्टाचा दुःखाचा दर्जा दिलेलाच नसतो. ठीकठाकच चालू आहे आपलं सगळं असं आपल्याला नेहमी वाटत असतं. पारमार्थिक दृष्टीने आपण हा जो जन्म घेतला आणि आता परत आपला मृत्यू होणार, परत आपला जन्म, परत आपला मृत्यू, हे जे काही जन्म मृत्यूचं चक्र आहे ज्याच्यातून हा जीवात्मा अनंत
जन्मांपासून जात आहे, अशा प्रकारे या चक्रातून फिरणं हीच सगळ्यात मोठी यातायात आहे. एक 50-70 वर्षांचं आपलं हे जे काही आयुष्य आपल्याला मिळालं आहे, 100 धरून चालू, फार तर फार 100 वर्षांचं जे काही आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये हा सगळा आपण नवीन सेटअप करतो, परत सगळे कष्ट करतो, परत काहीतरी कमावतो. मी माझे म्हणून काही 4-5 लोकांना आपण हे माझा परिवार, हा माझा समाज, ही माझी नोकरी, हे माझे पैसे म्हणून मी करत सगळं जमवून ठेवतो. एक दिवस येतं की हे सगळं असंच्या असं सोडून जा, परत नव्याने हे सगळं सुरुवात करा. ही जे काही आपली जन्ममृत्यूचं चक्र आहे, ही जे काही यातायात आहे, ती माझी आता सगळी संपली असं हा शिष्य म्हणतो. मी आता विश्वंभर झालो, म्हणजे अत्यंत व्यापक हे जे ब्रह्मतत्व आहे ते मी आहे, अशी मला दृढ, अपरिवर्तनीय आणि अपरोक्ष अशी प्रचिती आली. बघा, जन्म घेतल्यापासून आपली यातायात सुरू होते. एखादं उदाहरण बघू की मी आता सध्या आहे हैदराबादमध्ये, मला जायचं आहे पुण्यामध्ये. पण पुण्यामध्ये नाही, आत्ताच कालच एक मला मैत्रीण भेटली, आम्ही खाली फिरायला गेलो होतो. तर तिने मला सांगितलं की आम्ही आत्ता काश्मीरला जाऊन आलो. यावेळेस म्हणे काश्मीरला खूप टुरिस्ट गेले आणि मग तिने तिच्या काश्मीरच्या ट्रिपचं वर्णन केलं. तर जसे आम्ही वरती आलो तसे चक्र सुरू झाले की आपण किती वर्ष झाले भारतात राहून आपण काश्मीर बघितलंच नाही, मग आता काश्मीरला जायचं का, मग सेफ आहे का, मग कसं जायचं, केव्हा जायचं, किती पैसे लागतात, गेल्यावर कुठे राहायचं, असे सगळे आपले चक्र डोक्यामध्ये सुरू होतात. बघा, जोपर्यंत देहबुद्धी आहे, मला मी देह आहे असं वाटतं, तोपर्यंत देहरूपाने मी एका वेळेस एकाच जागी राहू शकते. आत्ता मी हैदराबादमध्ये आहे म्हणून मला मी काश्मीरला जावं असं वाटतं, परंतु आत्मरूपाने मी आत्ता हैदराबादमध्ये देखील आहे आणि काश्मीरमध्ये देखील आहे. मला काश्मीरमध्ये वेगळं जाण्याची आवश्यकता नाही, कारण की आत्मरूप मी हैदराबादमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे आणि काश्मीरमध्ये देखील आहे. अशी कुठलीही देश मर्यादा, देशपरिच्छेद मला ॲप्लिकेबल नाही. आत्मरूप मी सर्वत्र आहे, आत्मरूप मी सदैव आहे. बघा, एखादी भूतकाळातली परिस्थिती असते की आपल्याला ती वारंवार आठवते की लहानपण किती छान होतं नाही आपलं. म्हणजे लहानपणी आम्ही एवढे आंबे खायचो, घरात यायचे तसे पूर्ण पलंगाच्या खाली ठेवलेले असायचे आंबे आणि आम्ही भरपूर रस काढून खायचो. आता काय इथे हैदराबादमध्ये आंबेच मिळत नाही. असं जेव्हा आपल्याला भूतकाळातल्या गोष्टी आठवतात तेव्हा तो भूतकाळ जो आहे आणि त्या भूतकाळातली जी काही अनुकूल परिस्थिती आहे ती आता निघून गेली आणि आता वर्तमान काळामध्ये तेवढी अनुकूल परिस्थिती राहिली नाही. असं जेव्हा मला वाटतं तेव्हा मी स्वतःला कालाने मर्यादित करून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे वाटणं हीच यातायात आहे की काहीतरी चांगलं आधी होतं, आता नाही, किंवा आत्ता आहे परंतु नंतर असेल की नाही याची आपल्याला खात्री नाही. असे जेव्हा विचार मनात येतात ती यातायात आहे. इथून उठून कुठेतरी जावं असं वाटतं, ती यातायात आहे. समान देशपरिच्छेद नाही म्हणून सर्वत्र, कालपरिच्छेद नाही म्हणून सदैव, आणि समान वस्तुपरिच्छेद. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या घरी जातो, अगदी नकळत आपण न ठरवता मनामध्ये तुलना होते की किती छान सोफा सेट आहे. त्यांच्याकडे बघा 10 लोक बसू शकतील एवढा सोफा, आमच्याकडे 5च लोक बसू शकतात. मग आता नवीन सोफा सेट घेऊन ये. एखादी वस्तू तिथे आहे, इथे नाही. ही वस्तू चांगली आहे, ही वस्तू वाईट आहे. माझ्याकडे आहे, त्यांच्याकडे नाही. त्यांच्याकडे आहे, माझ्याकडे नाही. एवढं आहे, याच्यापेक्षा जास्त असावं. हा फार मोठा पसार आहे, हा कमी करावा. हे जे सगळे विचार आहेत, कारण की आपल्याला एक वस्तू दुसऱ्या वस्तूपेक्षा वेगळी दिसते आहे असं वाटतं आणि म्हणून तिचा संचय करावा किंवा झालेला संचय कमी करावा असे विचार मनात येतात. असे विचार मनात येणं हीच सगळ्यात मोठी यातायात आहे. हेच फार कष्ट आहेत आणि आपण जन्माला आलो म्हणून हे सगळे कष्ट आपल्याला घ्यावे लागतात. मग हा शिष्य काय म्हणाला की मी सर्वत्र सदा समान आहे. आता मला कुठे जायचं नाही, कुठून यायचं नाही. तीनही काळांच्या मी अतीत आहे असं मला अनुभव आला. आणि हा वस्तुपरिच्छेद, सगळ्या वस्तूंमध्ये तेच एक तत्व आहे असं मला आता कळून चुकलं. ही मला दृढ अनुभूती आली. जिकडे पाहे तिकडे राजा राम कृपाळू. आपल्या आत्म्यामध्ये यातायातीचा हे जे काही कष्ट आहेत, ही जे काही परवड आहे, ही जी काही धावपळ आहे, हे जे काही हवे नको, अनुकूल प्रतिकूल, चांगलं वाईट, हे सगळे द्वंद्व, हे सगळे तडाखे, याच्यातून आपली कायमची सुटका होते जेव्हा निरपेक्ष व्यापक सर्वत्र सदा समान असलेलं तत्व ते मी आहे असा मला अनुभव येतो. आणि तो अनुभव मला यावा याची आपल्या या आत्माराम ग्रंथामध्ये, संपूर्ण वेदांत शास्त्रामध्ये पूर्ण व्यवस्था आहे.
असा अनुभव ज्यांना आला त्यांचं जर आपण चरित्र वाचलं तर अत्यंत वैभवशाली जीवन होतं. व्यवहारामध्ये राहताना व्यवहाराचे नियम घेऊनच ते वापरले. मी खूप मोठा व्यापक आहे म्हणून आता मी कुठेतरी दुकानात गेले आणि दुकानामध्ये ते म्हणाले की तुमचं नाव सांगा, नाव आणि फोन नंबर सांगा. तर ते असं नाही म्हणाले की मी निरपेक्ष व्यापक ब्रह्म आहे आणि मला नाव गाव नाही. असं कोणी व्यवहारात करत नाही. आत्मानुभूती आल्याच्या नंतर व्यवहाराच्या नियमानेच व्यवहार चालू राहतो. जे जीवनमुक्त संत असतात ते अत्यंत कॅल्क्युलेटेड, व्यवस्थित, चांगलं, लोकांना आदर्श होईल असं आनंदी, शांत, समाधानी, तृप्त, निर्भय असं जीवन सगळेजण जगतात. परंतु हे जे आत्मज्ञानी आहेत यांची आतून धारणा झालेली असते की हे दृश्यविश्व सत्य नाही आणि मी देह नाही, तर मी निरपेक्ष व्यापक ब्रह्म आहे. आणि सर्वत्र संपूर्ण चर अचर सृष्टीमध्ये त्यांना एकच तत्त्व दिसतो, एकच भगवंत दिसतो. जिकडे पाहे तिकडे राजा राम कृपाळू. म्हणूनच नामदेव महाराज जेव्हा कुत्रा त्यांची भाकरी घेऊन गेला तेव्हा नामदेव महाराज त्याच्यामागे तुपाची वाटी घेऊन पळाले, कारण की त्यांना त्या कुत्र्यामध्ये देखील ब्रह्म दिसत होतं. परत आपण याचा खूपदा विचार केलेला आहे की स्वरूपावरती लक्ष ठेवून रूपाशी व्यवहारामध्ये करताना त्या रूपाशी सगळे व्यवहाराचे नियम वापरायचे. परंतु आतमध्ये ते स्वरूपच आहे ही जर आपली धारणा असेल तर त्या रूपाबद्दल आपल्याला कुठलीही घृणा वाटत नाही, तिरस्कार वाटत नाही, फार आकर्षण देखील वाटत नाही. म्हणजे आपण पारमार्थिक दृष्टीने बघितलं तर ऐश्वर्या राय ही देखील एक रूप आहे, रूपवान आहे. आणि एखादा हिप्पोपॉटॅमस त्याला देखील रूप आहे. हे दोघेही जण रूपवान आहेत, परंतु दोघांचाही देह ही त्यांची उपाधी आहे. आणि हिप्पोपॉटॅमस आणि ऐश्वर्या राय या दोघांच्या आतमधलं जे तत्त्व आहे ते तत्त्व अगदी सारखं आहे, अगदी समान आहे. तेच तत्त्व ह्याच्यामध्ये देखील आहे आणि तिच्यामध्ये देखील आहे. असं जर स्टेटमेंट आपण कुठे बाहेर जाऊन केलं या फोरमच्या तर लोक म्हणतील किती अरसिक आहे, म्हणजे यांना काही सौंदर्य दृष्टीच नाही असं वाटेल. परंतु सौंदर्यदृष्टी व्यावहारिक दृष्टीने असणे ही वेगळी गोष्ट आहे. परंतु पारमार्थिक दृष्टीने जे तत्त्व कुठल्या एखाद्या सुंदर व्यक्तीमध्ये आहे तेच तत्त्व अत्यंत कुरूप व्यक्तीमध्ये देखील आहे. अशा प्रकारे जर आपण बघायला आणि विचार करायला शिकलो तर सगळी यातायात संपते, सगळे कष्ट संपतात, सगळी दैन्या संपते. तो शिष्य पुढे म्हणतो, मी संसारी होऊन सुटलो, पैलपार पावलो, मीच सकळ विस्तारलो सर्वाभूती. मी संसारी होऊन सुटलो. आता हे जे शब्द आहेत हे नीट समजावून घ्यायचे. संसारातून सुटलो म्हणजे काय झालं? संसारातून सुटलो म्हणजे आता मी ज्या घरात राहते तो घर काही अदृश्य होणार आहे का? त्या घरामध्ये असं काहीतरी वेगळी शक्ती निर्माण होईल का? किंवा आता माझ्या डोक्याच्या मागे असं एक तेजाचं वलय निर्माण होईल, असं काही स्पेशल होणार आहे का? असं बाहेरून काहीही बदल होत नाही. जो संसार दिसायचा आहे तो तसाच दिसत राहतो. त्याच्यामध्ये जे प्रसंग यायचे आहेत ते तसेच येत राहतात. अनुकूल असो प्रतिकूल असो ते प्रसंग येतात, आपल्या वाट्याला येतात. सुखाचे प्रसंग, दुःखाचे प्रसंग प्रारब्धानुसार आपल्या जीवनामध्ये, प्रत्येक जीवनमुक्त व्यक्तीच्या जीवनामध्ये ते सगळे प्रसंग येत राहतात. मग संसारी होऊन सुटलो म्हणजे काय की त्या संसाराचे जे काही आपल्यावरती परिणाम होत होते, कधी अनुकूल कधी प्रतिकूल. घरामध्ये आजारपण आलं तर वाटायचं की बापरे किती कठीण, किती बिकट परिस्थिती आहे. आणि घरामध्ये काहीतरी छान, मुलाला 12वीचा रिझल्ट लागला, 95% मार्क मिळाले, काहीतरी मोठी लॉटरी लागली, काहीतरी कार्य झालं की फार एक्साइटमेंट, फार छान, फार आनंद. म्हणजे फार काहीतरी सकारात्मक अनुकूल झालं किंवा दुसरं काही नुकसान झालं तर फार काहीतरी प्रतिकूल झालं. आणि मग अनुकूल प्रतिकूल झालं की अनुकूल संवेदनीयम सुखम आणि प्रतिकूल संवेदनीयम दुःखम. असे आपण कायम जे हिंदोळे, एकदा सुख एकदा दुःख, असं जे काही आपलं जीवन चालू होतं ते हिंदोळे बंद झाले, ते हेलकावे बंद झाले. आणि आता अत्यंत शांत, तृप्त, समाधानी, अखंड शाश्वत समाधानी असं जीवन चालू आहे. हे केव्हा चालू आहे की आजूबाजूची परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, अगदी कोरोनाचा कोविड पॅन्डेमिक होता तेव्हासुद्धा आत्मज्ञानी व्यक्ती अत्यंत शांतपणे सुखी समाधानी राहू शकत होता, निर्भयतेने राहू शकत होता. का राहू शकत होता? कारण की जगाचं मिथ्यात्व कळलेलं आहे आणि मी देह नाही हे कळलेलं आहे. हे सगळं अत्यंत स्पष्टपणे अनुभूती आल्यामुळे मी संसारी होऊन सुटलो म्हणजे संसाराचे तडाखे आता बसत नाहीत. संसारामधली सगळी कर्तव्य तो व्यक्ती अत्यंत निष्ठेने पार पाडतो.
परंतु निष्ठेने ही कर्तव्य पार पाडत असताना त्याचा जे काही प्रसंग चांगले वाईट आपल्या वाट्याला येतात त्याच्यामध्ये अजिबात विचलित होत नाही, अजिबात व्यथित होत नाही, कुठल्याही प्रकारच्या वेदना नाही, कुठलीही एक्साइटमेंट नाही, आनंदाने नाचणं नाही आणि दुःखाने अत्यंत डिप्रेस होऊन बसणं नाही, असे कुठलेही हेलकावे न घेता अत्यंत शांत सुंदर जीवन या व्यक्तीला जगता येतं. हा जो शिष्य आहे तो म्हणतो, मी संसारी होऊन सुटलो, पहिलं पार पावलो. म्हणजे आधी मी मायेच्या जगामध्ये होतो, आता मी माया ओलांडून गेलो. म्हणजे जग सोडून कुठे गेलो नाही, तर मायेचा हा जो प्रभाव आहे हा आता प्रभाव माझ्यावरचा नाहीसा झाला. मीच सकळ विस्तारलो सर्वाभूती. मीच सकळ विस्तारलो सर्वाभूती ही अत्यंत व्यापक अंतिम अशी सुंदर अनुभूती या आत्मानुभूती व्यक्तीला, या शिष्याला इथे आलेली आहे. हा शिष्य काय म्हणतो, मीच सकळ विस्तारलो सर्वाभूती. आपण आत्ता मगाशी नामदेव महाराजांची गोष्ट बघितली, अगदी अशीच एकनाथ महाराजांची गोष्ट आहे. एकनाथ महाराज एकदा यात्रेला गेले होते आणि गंगेचं पाणी कवाडीतून घेऊन येत होते. गंगेचं पाणी अत्यंत पवित्र मानलं जातं, त्यांना ते आपल्या घरी आणायचं होतं. परंतु वाटेमध्ये त्यांना एक गाढव दिसलं आणि ते गाढव तहानेने अत्यंत व्याकुळ झालेलं होतं. एकनाथ महाराजांनी काय केलं की आपल्याजवळचं गंगेचं पाणी सगळं नेऊन त्या गाढवाला पाजलं. आता आपण आपला विचार करू की आपल्याला जर अशी वेळ आली, गंगेचं पाणी सोडा, पण आपल्याकडे एकच पाण्याची बॉटल आहे, आपण दूर कुठेतरी प्रवास करतोय आणि एखादी व्यक्ती तहानेली असेल तर आपण आपल्याकडचं साधं पाणी मला मिळालं नाही तरी चालेल, पण त्या तहानलेल्या व्यक्तीला मिळू दे, असा आपण विचार करतो का कधी? असं आपण दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे सहानुभूतीने बघतो का? मग इथे जे म्हणतात की मीच सकळ विस्तारलो सर्वाभूती, म्हणजे शक्य तिथे परत एकदा हेच आहे की व्यवहारामध्ये हे डिस्क्रिशन वापरणं आवश्यक आहे. याचा अर्थ आता आपल्याकडला रस्त्यामध्ये आपल्या इकोसिस्टीममध्ये प्रत्येक सिग्नलवर भिकारी दिसतात. मग मीच सकळ विस्तारलो सर्वाभूती म्हणून एखाद्या भिकाऱ्याला घ्यायचं आणि आपल्या घरात आणून ठेवायचं, हा त्याचा अर्थ नाही. व्यवहाराचे नियम मोडायचे नाहीत, परंतु व्यवहारामध्ये आपल्याला आपल्या स्तरावर शक्य आहे तेवढी इतरांना मदत करायची. ही मदत करताना व्यवहाराचे सगळे नियम पाळून ती मदत करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे कुठलंही कर्तव्य, मग समाजाप्रती असेल, कुटुंबाप्रती असेल, हे कुठलंही कर्तव्य करताना आपल्या पोटातलं पाणी हललं नाही पाहिजे. कधी आपल्याला एखाद्या व्यक्तीला मदत करावी लागेल, कधी आपल्याला एखाद्या व्यक्तीला रागवावं लागेल. त्याने जर आपल्या एखादी चोरी केली, काही आपल्याला त्रास दिला, तर आपल्याला देखील त्याला अनुशासन करावं लागेल. मग व्यवहाराच्या नियमाप्रमाणे हा सगळा व्यवहार करीत असताना आतमध्ये आपल्या अत्यंत शांत, तृप्त, समाधानी राहून बाहेरचा व्यवहार आवश्यक तसा करता येणं, हे या आत्मानुभूतीचं वर्म आहे. आत्मानुभूती म्हणजे शक्य तेवढी मदत करा, परंतु व्यवहाराचे नियम पाळा. इथे जे म्हणलेलं आहे की मीच सकळ विस्तारलो सर्वाभूती. मी संसारी होऊन सुटलो, या संसाराचे आता अनुकूल प्रतिकूल तडाखे मला बसत नाही. पहिलं पार पावलो, मायेचा प्रभाव माझ्यावरचा नाहीसा झाला. मीच सकळ विस्तारलो, ब्रह्मरूपाने आत्मरूपाने. मला कुठलाही परिच्छेद नाही, देशपरिच्छेद, वस्तुपरिच्छेद, कालपरिच्छेद नाही. मी निरपेक्ष व्यापक आहे. सर्व चर अचर सृष्टीमध्ये मी भरून आहे, व्यापून उरलेला आहे, अशी मला प्रत्यक्ष अनुभूती आली, असं हा शिष्य इथे सांगतो आहे समर्थांना. पुढे 5व्या ओवीमध्ये शिष्य म्हणतो, मी करून अकर्ता, मी परेहून परता, मजमध्ये वार्ता मीपणाची नाही. मी करून अकर्ता, ही जी संकल्पना आहे हे आपण कैक वेळेस आधी बघितलेली आहे की करून अकर्ता हे जे आपलं व्यावहारिक जीवन आहे याच्यामध्ये कर्ता कोण? जो जीव आहे, जो जीवात्मा आहे तो कर्ता आहे. प्रत्यक्ष खाण्याचं काम, स्वयंपाक करण्याचं काम, स्वयंपाक झाल्यावरती ते आवरून ठेवण्याचं काम, हे जो जीवरूप मी आहे तो हे जीवरूप मी ही सगळी कामं करतो. ही कामं करणं ही त्या जीवाची जबाबदारी आहे, म्हणून कर्तृत्व सगळं त्या जीवाचं आहे. जीवरूप मी कर्ता आहे, परंतु मी करून अकर्ता. करून अकर्त्याचा अर्थ असा आहे की जीवरूप मी जरी करता असलो तरी जीवरूप मी हा मूळचा ब्रह्मरूप मी आहे. प्रत्येक जीव हा मूळचा ब्रह्मच आहे. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. प्रत्येक जीव हा मूळचा ब्रह्मरूप आहे आणि जो ब्रह्मरूप मी आहे तो अकर्ता आहे.
आपण जेव्हा तो टॉर्चचा प्रयोग बघितला होता तेव्हा त्याच्यामध्ये आपण हे लक्षात घेतलं होतं की जो टॉर्च आहे, जो आत्मप्रकाश आहे, ज्याच्या प्रकाशामध्ये ही सगळी कार्य होतात, तो प्रकाश, तो आत्मप्रकाश, ते आत्मचैतन्य स्वतः निष्क्रिय आहे, ते अकर्ता आहे. ते निष्क्रिय आहे आणि अकर्ता जरी असेल तरी त्याच्या प्रकाशात ही सगळी कामे होतात. त्यामुळे आत्म्याच्या अधिष्ठानावरती जीवात्मा सगळे कार्य करतो. त्यामुळे जीव कर्ता आहे, परंतु जीव ज्याच्या अधिष्ठानावर काम करतो तो आत्मा मात्र अकर्ता आहे, तो निष्क्रिय आहे. आणि असा जो अकर्ता आणि निष्क्रिय आत्मा, आत्मचैतन्य, आत्मप्रकाश, ते माझं मूळ स्वरूप आहे. मी करून अकर्ता, मी परेहून परता. परेहून परता म्हणजे काय? परावाणी. 4 वाणी आपण बघितलेले आहेत की वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परावाणी. या क्रमाने स्थूलापासून सूक्ष्माकडे जाणाऱ्या वाणी आहेत. वैखरी वाणी, मध्यमा, पश्यंती. परत जेव्हा एखादा कधी नामस्मरणाचा टॉपिक येईल तेव्हा आपण या सगळ्या वाणींच्यामधले फरक बघू, त्यातले बारकावे बघू. आत्ता एवढंच फक्त लक्षात ठेवू की परावाणी ही 4ही वाणींच्यामधली सगळ्यात सूक्ष्म, अतिसूक्ष्म वाणी मानली जाते. आणि परावाणीमध्ये जेव्हा नामस्मरण होतं तेव्हा ते नामस्मरण मनुष्य करत नाही, तर ते आपोआप होतं असं म्हटलं जातं. स्फुरणरूप अशी ही वाणी आहे, स्फुरद्रूप अशी ही वाणी आहे. आणि परेहून परता म्हणजे वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा या 4थ्या पर्यावाणीच्याही जो पलीकडे आहे, परावाणीचंही जो अधिष्ठान आहे, असा आत्मा मी आहे. ज्या आत्म्याच्या अधिष्ठानावरती माझे स्वतःचे म्हणजे जीवरूप, देहरूप माझे सगळे व्यवहार होतात, ज्या ब्रह्माच्या अधिष्ठानावरती या संपूर्ण विश्वाचे व्यवहार होतात, जे आत्मचैतन्य 4ही वाणींच्या पलीकडे आहे, मजमध्ये वार्ता मीपणाची नाही. हा शिष्य आपला अनुभव सांगतोय की माझ्यामध्ये वार्ता मीपणाची नाही. मला असा अनुभव आला की संपूर्ण सृष्टीचं हे जे अधिष्ठान आहे तो आत्मा मी आहे. 6 अहम, सोहम अशी मला अनुभूती आली. आणि ही अनुभूती आल्याच्या नंतर मजमध्ये वार्ता मीपणाची नाही. म्हणजे हे जे माझं आत्मस्वरूप आहे, अत्यंत व्यापक, निरपेक्ष व्यापक, वैभवशाली, सुंदर असं हे जे माझं स्वरूप आहे, त्याच्यामध्ये वार्ता म्हणजे थोडीशी देखील खबरबात मीपणाची नाही, अहंकाराची नाही. मी आत्मा आहे हा दृढ अनुभव येण्याच्या आधी आपण खूप सगळ्या स्टेजेसमधून जातो. मी देह आहे, मी जीव आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, मी अहंकार आहे, असे अनेक वेगळे वेगळे टप्पे आहेत, त्याच्यामधून आपण जातो. सगळ्यात शेवटचा टप्पा मी ब्रह्म आहे असं वाटणं. ते मी ब्रह्म आहे असं वाटणं देखील आपलं जेव्हा जिरतं, पुढे तीच ओवी आहे, तेव्हा सहजावस्था येते. आणि त्या सहजावस्थेमध्ये मी पूर्णपणे गळून पडलेला असतो. देहसापेक्ष मी गळून पडला, स्थूल देहसापेक्ष मी गळून पडला, सूक्ष्म देहसापेक्ष मी देखील गळून पडला. मी काहीतरी आहे किंवा मी आहे असं जोपर्यंत आपल्याला वेगळेपणाने वाटतं तोपर्यंत आपल्याला ती अंतिम अनुभूती अजून आलेली नाही. अभी दिल्ली बहुत दूर है. मी आहे, मी वेगळी आहे, मी मर्यादित आहे, मी देहसापेक्ष आहे, मी काहीतरी आहे असं जोपर्यंत आपल्याला वाटतं तोपर्यंत अभी दिल्ली बहुत दूर है. परंतु हा जो शिष्य आहे, हा शिष्य काय म्हणतोय की हे निरपेक्ष व्यापक ब्रह्म मी आहे अशी मला प्रत्यक्ष अनुभूती आली. आणि सगळे त्याच्या आधीचे जे मी होते, मर्यादित मी, मर्यादित अहंकार, संकुचित मी, हे आता माझे सगळे गळून पडले. मजमध्ये वार्ता मीपणाची नाही. पुढे म्हणतो तो शिष्य, तैसे हे निज बीज, 6वी ओवी आहे 5व्या प्रकरणातली, की तैसे हे निज बीज, गाळीव मीपणाचा फुंज, तो मुरालिया सहज, सीधची आदी अंती. हाच टॉपिक पुढे चालू आहे की शिष्य म्हणतो की तैसे हे निज बीज, आज आपलं हे जे स्वरूप, हा जो आपल्याला देह आपल्याला मिळालेला आहे, या जन्माचं बीज, मूळ काय आहे तर जन्म घ्यावा लागे वासनेचे संगी. वासना आहे म्हणून आपल्याला आपला जन्म मिळाला. वासना आहे म्हणून त्या विशिष्ट वासनेच्या पूर्तीसाठी आवश्यक असा देह, आवश्यक अशी परिस्थिती, आवश्यक असं कुटुंब, आवश्यक तसं समाज आणि ही जे काही आपल्या वाट्याला आलेलं आहे, प्रतिष्ठा, संपत्ती, कीर्ती, हे त्या आपल्या स्वतःच्या वासनापूर्तीसाठी हे आपल्याला सगळं मिळालेलं आहे. तैसे हे निज बीज,
आपलं जे काही स्वरूप आहे त्या स्वरूपाचं, स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप ही वेगळी गोष्ट, परंतु सध्या जो काही मला जन्म मिळालेला आहे त्याचं बीज त्या वासनेमध्ये आहे गाळी व मीपणाचा पुंज, की या प्रत्येक ठिकाणी आपला अहंकार आहे. हा देह, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह, महाकारण देह, या चारही देहांचा आपण सविस्तर विचार केला होता 3ऱ्या आणि 4थ्या प्रकरणामध्ये, की गाळी व मीपणाचा पुंजमध्ये गाळी व शब्दाचा अर्थ आहे अतिसूक्ष्म, अतिसूक्ष्म, जे इंद्रिय गोचर नाही असं गाळीव, अतिसूक्ष्म. मीपणाचा पुंज, पुंज शब्दाचा अर्थ आहे अभिमान किंवा अहंकार. मीपणाचा पुंज म्हणजे अत्यंत सूक्ष्म अभिमान आणि अत्यंत सूक्ष्म अहंकार, की जोपर्यंत मला देहबुद्धी आहे तोपर्यंत अहंकार आहे, कुठला ना कुठला अभिमान, कुठला ना कुठला तरी अहंकार आहे म्हणून देहबुद्धी आहे, किंवा देहबुद्धी आहे म्हणून अहंकार आहे. मग अहंकार आपण म्हणूया की हळूहळू जेव्हा मनुष्य ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये एक एक देहाचा निराश करतो, स्थूल देहाचा निराश झाला, सूक्ष्म देहाचा निराश झाला, कारण देहाचा निराश झाला, आणि सगळ्यात शेवटचा अतिसूक्ष्म अहंकार म्हणजे मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असा जो आहे तो सगळ्यात शेवटचा अहंकार आहे, जे माझं अंतिम स्वरूप आहे, आत्मस्वरूप. तिथे एवढासा मी ब्रह्म आहे एवढा सूक्ष्म अहंकार देखील खपत नाही. शेवटची ही जी स्थिती आहे महाकारण देहाची स्थिती, तिथे तो जो शेवटचा अहम आहे त्या अहमनी 6मध्ये पूर्णपणे विलीन होणं आवश्यक आहे. हा सगळा विचार आपला करून झालेला आहे. मी आत्ता फक्त रिपीट करते की अहमनी 6मध्ये म्हणजे मी ब्रह्म आहे याच्यामध्ये त्या मीनी, त्या ब्रह्मस्वरूपामध्ये पूर्णपणे विलीन होणं आवश्यक आहे. असा अहम जेव्हा 6मध्ये पूर्णपणे विलीन होतो तेव्हा ती सोहम साधना आपली शेवटची सिद्ध होते. गाळी व मीपणाचा पुंज तो मुरालिया सहज, हा जो अत्यंत शेवटचा सूक्ष्म अभिमान, सूक्ष्म अहंकार माझा राहिला होता तो मुरालिया, तो देखील आता मुराला. आधी मला वाटायचं मी देह आहे, मग मला वाटायचं मी मन आहे, मग मला वाटायचं मी बुद्धी आहे, मग मला वाटायचं मी प्राण आहे, मग मला वाटायचं मी जीव आहे, शेवटी मला असं वाटलं की मी ब्रह्म आहे. तर शेवटचा हा जो सगळ्यात सूक्ष्म अहंकार आहे तो मुरालिया सहज, सीधची आदी अंती. सीधची म्हणजे सरळ सरळ, आदी आणि अंत. आता केवळ एकच माझं स्वरूप उरलेलं आहे जे सर्वत्र सदा समान आहे, ज्याला कुठलेही परिच्छेद नाही, ज्याला कुठलेही विनाश नाही, ज्याला कुठलीही मर्यादा नाही, असं अत्यंत व्यापक, निरपेक्ष व्यापक, आदी आणि अंती सर्वत्र भरून असलेलं हे जे स्वरूप आहे ते मी आहे असा मला अनुभव आला. असा शिष्य इथे वर्णन करतोय की तो मुरालिया सहज म्हणजे सगळ्यात शेवटचा सूक्ष्म अहंकार देखील आता माझा गळून पडला, तो देखील मी ब्रह्म आहे असं वाटणं देखील माझं आता बंद झालेलं आहे. म्हणून तो मुरालिया सहज, सीधची आदी अंती. पुढे 7व्या ओवीमध्ये तो शिष्य म्हणतो, पुढे ओवी आहे की ऐसा शिष्याचा संकल्पू जाणोनी बोले भवरिपू, संसार सर्प भग्न दर्पू केला जेणे. की आता इतक्या वेळ शिष्य बोलत होता, म्हणजे पहिल्या 6 ओव्यांमध्ये त्या शिष्याने आपला स्वतःचा अनुभव कथन केला की आत्मानुभव आल्याच्या नंतर त्याला कशा प्रकारे मी व्यापक आहे असं जाणवायला लागलं. हा सगळा अनुभव त्यांनी इथे कथन केला पहिल्या 6 ओव्यांमध्ये. आता 7व्या ओवीमध्ये ऐसा शिष्याचा संकल्पू, हे जे काही शिष्याचे विचार आहेत, जाणोनी बोले भवरिपू. सद्गुरूंना इथे काय म्हणलेलं आहे की भवरिपू, भव म्हणजे हा संपूर्ण संसार सागर, मायासागर, त्याचा शत्रू म्हणजे आपले सद्गुरू हे जणू या संसाराचे शत्रू आहेत. संसार सर्प भग्न दर्पू, या संसाराचा साप जो आपल्याला अत्यंत घट्ट वेटोळं बांधून बसलेला आहे, त्या संसार सर्पाचा भग्न दर्पू. भग्न दर्पू म्हणजे या सर्पाचा अभिमान ज्याने नष्ट केला, केला जेणे. सद्गुरूंना इथे 2-3 विशेषणं दिलेली आहे की या संसाराचे ते जणू शत्रू आहेत आणि या संसाराला आपण जर सर्प मानलं तर त्या सर्पाचा अभिमान त्यांनी पूर्णपणे नष्ट केलेला असे हे सद्गुरू. संसाराचा शत्रू का म्हणलं हो आपल्या सद्गुरूंना? म्हणजे आपले सद्गुरू काय असं म्हणतात का की आता तुम्ही संसार सोडा आणि कुठेतरी हिमालयात निघून जा असं म्हणतात का सद्गुरू? म्हणून त्याने संसाराचा शत्रू म्हणलं आहे का? तर असं नाही. कुठलेही सद्गुरू असं सांगत नाहीत की तो आपला स्वतःचा संसार सोड आणि दिवसभर रामनाम घेत बस, असं कोणीही सांगत नाही.
ऑथेंटिक सद्गुरू, अधिकृत सद्गुरू असं कधीही सांगणार नाहीत. उलट प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. त्यामुळे प्रपंचातले आपले सगळे कर्तव्य, सगळ्या जबाबदाऱ्या आधी व्यवस्थित पार पाड, परंतु प्रपंचामध्येच गुंतून राहू नको, तर परमार्थ देखील हातामध्ये घे, अशी एक दृष्टिकोन, अशी दृष्टी आपल्याला सद्गुरू देतात. आणि प्रपंच परमार्थ जोडीने करायला सुरुवातीला शिकवतात. आणि हळूहळू जशी आपली साधना विकसित होते तसं तसं त्या प्रपंचामधली सत्यत्व बुद्धी आपली कमी करतात. म्हणून त्यांना म्हणलेलं आहे भवरिपू. भवरिपू म्हणजे काय की तू प्रपंचामध्ये राहा, प्रपंच कर, सगळी कामं कर, सगळं निष्ठेने आपले कर्तव्य पार पाड, परंतु हे सत्य आहे असं मानून तू जे काही कामं करतोय त्यातली सत्यत्व बुद्धी ते आपली कमी करतात. सत्यत्व बुद्धी कमी झाली की सुखदुःखांचे हिंदोळे कमी होतात. सुखदुःखांचे हिंदोळे कमी झाले की मग कभी खुशी कभी गम असं राहत नाही आपलं. तर मग सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कितीही डिमांडिंग, स्ट्रेसफुल, हेक्टिक आपलं लाईफस्टाईल असेल, हे सगळे शब्द आजकाल खूप ऐकायला मिळतात. माझ्या मैत्रिणी आहेत खूप सगळ्या आणि वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये कामं करतात. काही माझ्या मैत्रिणी डॉक्टर्स आहेत, सर्जन आहेत, गायनेकोलॉजिस्ट आहेत. काही मैत्रिणी इंजिनियर्स आहेत, बिझनेस साईडला आहेत, मोठ्या मोठ्या पदांवर कामं करतात, लॉयर्स आहेत, टीचर्स आहेत. काही मैत्रिणी घरूनच काम करतात की क्लासेस घेतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे घरातून उद्योग करतात. काही जणी पूर्णपणे गृहिणी आहेत आणि घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या अत्यंत उत्तम रीतीने पार पाडतात. या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत वेगवेगळ्या सर्कल्समधल्या, त्यांच्यापैकी कोणाशीही बोललं हल्ली की काय, कशी आहेस गं, काय चालू आहे तुझं, खूप हेक्टिक चालू आहे, फार हेक्टिक, फार धावपळ चालू आहे, फारच स्ट्रेसफुल चालू आहे. तर तुम्ही प्रोफेशन कुठलाही असो, व्यवसाय कुठलाही असो, घराचं सेटिंग कसंही असो, प्रत्येकजण आजकाल की खूप हेक्टिक, खूप डिमांडिंग असं सगळेजणं इनव्हेरिएबली म्हणतात. मग हे सगळं आपलं हेक्टिक लाईफ चालू असताना जाणोनी बोले भवरिपू म्हणजे या हेक्टिक लाईफ जगत असताना देखील ह्याच्यातली सत्यत्व बुद्धी कमी झाली तर आपली यातायात कमी होते. बघा, कामं कमी होत नाहीत, पण कामं करताना जो आपली यातायात आहे, जी आपण तिसऱ्या ओवीमध्ये बघितली, जे कष्ट आहे, जी दैन्यावस्था आहे, जी ओढाताण आहे, जे अनुकूल प्रतिकूलाचे आघात आहेत, जे आपली द्वंद्वमय परिस्थिती असते, ती सगळी द्वंद्वमय परिस्थिती, ते अनुकूल प्रतिकूलाचे आघात कमी होतात आणि अत्यंत शांतपणे या व्यवहारातल्या, या जीवनातल्या सगळ्या चॅलेंजिंग सिच्युएशन्सला आपण ॲक्सेप्ट करून त्याला अत्यंत व्यवस्थित त्याचा निराश करू शकतो. स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे, पारमार्थिक वाक्य, की भगवद्गीतेच्या संदर्भात ते म्हणाले होते की भगवद्गीता आपल्याला काय शिकवते किंवा कुठलाही परमार्थिक व्यक्ती मुळात काय शिकतो की इंटेन्स ॲक्टिव्हिटी विथ इटर्नल कामनेस फ्रॉम विदिन. हे त्याचं एक मी पॅराफ्रेज करून सांगितलं, प्रत्यक्ष कोट मी काढून लिहून ठेवेन कुठेतरी. पण इंटेन्स ॲक्टिव्हिटी म्हणजे पारमार्थिक व्यक्ती ही अत्यंत एफिशियंट असते, कार्यक्षम असते, भरपूर कामं करते. आपण जर समर्थ रामदास स्वामी, शंकराचार्य, विवेकानंद यांची चरित्र आपण वाचली तर ह्यांनी त्यांच्या लाईफटाईममध्ये, म्हणजे शंकराचार्य फक्त 32 वर्षांचे होते, विवेकानंदांचा कालावधी जेमतेम 50 वर्षांच्या पेक्षाही कमीच आहे, 49 वर्षांचा. पण त्यांनी त्यांच्या लाईफटाईममध्ये जेवढी कामं केली सामाजिक स्तरावरती आणि पारमार्थिक स्तरावरती, त्याच्या 2-5% कामं देखील आपण आपल्या जीवनात करत नाही, करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण की आपण द्वंद्वात्मक जीवन जगतो, अनुकूल प्रतिकूलांचे तडाखे असणारं जीवन आपण जगतो. परंतु इंटेन्स ॲक्टिव्हिटी विथ इटर्नल कामनेस फ्रॉम विदिन, आपण आतून शांत नसतो. जर आपण आतून पूर्णपणे शांत होऊ शकलो, निर्भय समाधानी होऊ शकलो, तर बाहेरची सिच्युएशन, बाहेरची परिस्थिती कशीही असेल तरी आपण अत्यंत समर्थपणे तिचा मुकाबला करू शकतो. मग इथे काय सांगतायत की ऐसा शिष्याचं संकल्पू, जाणवनी बोले भवरिपू. आपले जे सद्गुरू आहेत ते अशा प्रकारचं अत्यंत कार्यक्षम जीवन जगायला आपल्याला शिकवतात की कार्यक्षम जीवन असायला हवं, परंतु आतून अत्यंत शांतता हवी. आतून परिपूर्ण शांतता केव्हा येते? जेव्हा निर्मलम निष्कलम शांतम असं हे जे ब्रह्मतत्व आहे ते मी आहे असा मला अनुभव आला की आतून पूर्ण शांती येते. आणि आतून पूर्ण शांती आली की त्याच्यानंतर बाहेरच्या अशांतीचा आपल्यावरती काहीही परिणाम होत नाही. बाहेर अस्वस्थता आहे, अशांती आहे, त्रास आहे,
यातायात आहे ती सगळी बाहेरच राहते आणि आपण अत्यंत व्यवस्थित त्याच्याबरोबर डील करू शकतो. संसार सर्प भग्न दर्पू केला जेणे, असे हे जे सद्गुरू आहेत ते मग ह्याच्यानंतर बोलतात 7व्या ओळीपासून. सद्गुरू काय म्हणतात की जे स्वामींच्या हृदयी होते ते शिष्यासी बाणले अवचिते, जैसे सामर्थ्य परिसाते लोहो अंगी बाणे. सद्गुरू म्हणतात की जे स्वामींच्या हृदयी होते, सद्गुरूंच्या स्वामींच्या हृदयात जे होतं ते शिष्यासी बाणले अवचिते. अवचिते म्हणजे अकस्मात. शिष्य जेव्हा साधना करत असतो, साधना करताना जेव्हा त्याची प्रगती होते, प्रगती होता होता एक टप्पा असा येतो की मी ब्रह्म आहे असा अनुभव प्रत्यक्ष येऊन जातो. हा अनुभव केव्हा येईल हे असं काही घड्याळात बघून ठरलेलं नसतं. त्याच्यासाठी तेवढी साधना, तेवढी तपश्चर्या आपल्याला करावी लागते. आणि ही जी साधना, ही तपश्चर्या ही प्रपंचात राहून देखील करता येते. आपण मागचे इतके दिवस झाले इथे काय शिकत आहोत की ही साधना करण्यासाठी आपल्याला कुठेही भगवे कपडे घालून हिमालयात जाण्याची आवश्यकता नाही, कुठल्याही रिसॉर्टमध्ये जाण्याची आवश्यकता नाही, कुठल्याही वर्कशॉपला जाण्याची आवश्यकता नाही. आहे त्या घरात, आहे त्या लोकांच्यामध्ये, आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्या धकाधकीमध्ये जर व्यवस्थित वेळेचं नियोजन केलं तर ही साधना करता येते. ही साधना करून तो अनुभव येऊ शकतो. आणि तो अनुभव म्हणजे कुठला अनुभव, तर जे स्वामींच्या हृदयी होते ते शिष्यासी बाणले अवचिते, जैसे सामर्थ्य परिसाते लोहो अंगी बाणे. इथे एक उपमा दिलेली आहे. पुढे 9व्या ओळीमध्ये हाच विषय कंटिन्यू होतो की स्वामी परिसाचा स्पर्श होता, शिष्य परिसची झाला तत्वता, गुरुशिष्याची ऐक्यता झाली स्वानुभवे. स्वामी परिसाचा स्पर्श होता की जे स्वामी आहेत, जे सद्गुरू आहेत, त्यांना परिसाची उपमा दिली. बघा, व्यवहारामध्ये परिस नावाची एक संकल्पना आहे. प्रत्यक्षात आहे की नाही मला माहिती नाही, परंतु एक संकल्पना मानली जाते की त्या परिसाने जर लोखंडाला स्पर्श केला तर त्या लोखंडाचं सोनं होतं. परंतु व्यवहारातला परिस त्या लोखंडाला सोनं करू शकतो, पण त्या सोनं झालेल्या त्या लोखंडामध्ये स्वतःमध्ये ही क्षमता नाही की तो दुसऱ्या एखाद्या लोखंडाला सोन्यामध्ये कन्व्हर्ट करेल. ते लोखंड वन टाईम सोनं झालं आणि ते तेवढं तसंच राहतं. परंतु परमार्थाच्या या प्रांतामध्ये सद्गुरुरूपी परिसाचा जर त्या शिष्याला स्पर्श झाला, शिष्याने साधना केली, स्वतःच्या प्रयत्नांनी जेव्हा त्याने स्वतःला विकसित करून जर त्याला तो अनुभव आला, तर अनुभव आल्याच्या नंतर तो शिष्य देखील जणू दुसरा परीस होतो. तो शिष्य सोनं होत नाही तर तो स्वतः परीस होतो. म्हणजे ज्या प्रकारे आपल्या सद्गुरूंनी आपल्या जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणलेलं आहे, तसंच ट्रान्सफॉर्मेशन तो इतरांना करण्यासाठी पात्र होतो. केवळ तो स्वतःचं सोनं असं झालं असं नाही, तर इतरांना देखील मदत करेल, इतरांना देखील मार्गदर्शन करेल, ही क्षमता त्याच्यामध्ये निर्माण होते. म्हणून स्वामी परिसाचा स्पर्श होता, शिष्य परिसची झाला तत्वता, गुरुशिष्याची ऐक्यता झाली स्वानुभवे. की आपलं सगळ्यात मोठं अंतिम वैभव कशामध्ये आहे की गुरु आणि शिष्य यांची ऐक्यता होणं, ह्याच्यामध्ये अंतिम वैभव आहे या पारमार्थिक मार्गाचं. आमचे सद्गुरू नेहमी सांगतात की एकाने कोणीतरी खूप वरती जायचं आणि त्या पेडेस्टलवरती म्हणजे त्या सगळ्यात मोठ्या सर्वोच्च शिखरावर त्यांनी जाऊन बसायचं, बाकी सगळ्यांनी खालून त्याच्याकडे वरती बघायचं आणि त्याचा जय जयकार करायचा. याच्यासाठी हा मार्ग नाही, याच्यासाठी हा प्रांत नाही. जे अंतिम पद आहे आत्मपद अथवा ब्रह्मपद, त्याच्यामध्ये सगळे समान आहेत आणि त्या आत्मपदापर्यंत, ब्रह्मपदापर्यंत प्रत्येकाने पोचावं अशी सगळ्या सद्गुरूंची इच्छा असते, तळमळ असते की लहान छोट्या मोठ्या याच्यामध्ये तुम्ही डुंबत राहू नका. जी अंतिम आहे, फायनल ग्लोरी, अल्टिमेट ग्लोरी, ज्याचा स्वतः त्यांनी अनुभव घेतलेला आहे, तो अनुभव आपल्या शिष्याला देखील यावा अशी सगळ्या प्रामाणिक सद्गुरूंची तळमळ असते. व्यवहारामध्ये बघा, आपला एक सेन्स ऑफ कॉम्पिटिशन असतो. म्हणजे मला जर काही चांगलं मिळालं असेल तर एक शक्यतो दुसऱ्यांना तेवढं तसं चांगलं मिळू नये असं आपल्याला कुठेतरी हळूच वाटत असतं. त्याला पण तेवढं रेकग्निशन मिळालं तर मग माझं कौतुक कमी होईल ना, मला लोक कमी म्हणतील. तर असे जे व्यवहारामधले आपले हेवे दावे आहेत ते त्या पदावरती नाही. त्या पदावरती कुठलीही कॉम्पिटिशन नाही, कुठलीही स्पर्धा नाही. एका वेळेस 1 कोटी लोक जरी जाऊन त्या पदावर बसले तरी त्या पदावरती गर्दी होत नाही. तिथे कुठल्याही अशा प्रकारचा कमी जास्त उच्च नीच भाव नाही. तिथे जाती वर्ण याला कुठलंही स्थान नाही.
फक्त मी देह नाही, मी ब्रह्म आहे अशी अनुभूती घेतल्याच्या नंतर तत्वदृष्टीने सगळे सारखेच आहेत. तत्वदृष्टीने हे महत्त्वाचं आहे. देहरूपाने सगळे वेगळेच राहतील, परंतु तत्वदृष्ट्या अनुभवाच्या एकाच पातळीवरती ते येतात आणि एकाच पातळीवरती ते येणं ह्याच्यामध्ये परमार्थाचं खरं वैभव आहे. न गुरुर्नैव शिष्यः. शंकराचार्याने देखील आपल्या निर्वाण षटकमध्ये लिहिलेलं आहे की शेवटी तो गुरु राहत नाही आणि शिष्य राहत नाही, तर ते तत्वदृष्ट्या एकरूप आहेत अशी दोघांनाही अनुभूती येते, अशी दोघांनाही प्रचिती येते. पुढे म्हणले की गुज स्वामींच्या हृदयीचे शिष्यास वर्म तयाचे प्राप्त झाले योगियांचे निजबीज. स्वामींच्या हृदयातलं हे जे गुज होतं, गुज म्हणजे अत्यंत गुप्त गोष्ट, अत्यंत आपली आतली गोष्ट. व्यवहारामध्ये आपण म्हणतो बघा की गुज गोष्टी म्हणजे काही काही गोष्टी आपल्या खूप पर्सनल असतात, वैयक्तिक असतात. आपण असं जाऊन सगळ्यांना बाहेर सांगत नाही पब्लिक प्लॅटफॉर्मवरती. पण आपली खूप जवळची मैत्रीण असेल, बहीण असेल, आपल्या नात्यामधली एखादी व्यक्ती असेल की अत्यंत जवळची, की त्या एकाच व्यक्तीसमोर आपण आपलं हृदय उघडं करतो, एकाच व्यक्तीला आपण आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगतो. तर इथे काय म्हणतात की गुज स्वामींच्या हृदयीचे, त्या सद्गुरूंच्या मनातलं जे गुज होतं, अत्यंत गुप्त गोष्ट होती, अत्यंत प्रिय गोष्ट जी त्यांना होती, शिष्यास वर्मतयाचे प्राप्त झाले. तो जो शिष्य होता त्याला आपल्या सद्गुरूंच्या हृदयातली अत्यंत गुज, अत्यंत मूल्यवान, अत्यंत सूक्ष्म अशा त्या गोष्टीचं शिष्याचं वर्म, त्याचं वर्म त्या शिष्याला प्राप्त झालं. योगियांचे निजबीज. निजबीज म्हणजे युक्ती, अशी एखादी युक्ती की जी वापरून त्या सद्गुरूंना स्वतःला मी ब्रह्म आहे असा अनुभव आला. ती युक्ती, ती साधनेतली छोटीशी ट्रिक, तो बारकावा त्याला कळला. तो बारकावा त्याला कळल्यामुळे त्याने देखील तशी साधना केली आणि त्याला देखील तो अंतिम अनुभव आला. जो त्या सद्गुरूंना अनुभव आला तोच आणि तसाच अनुभव या शिष्याला देखील आला. बहुता जन्मांच्या शेवटी झाली स्वरूपेसी भेटी, एका भावार्थासाठी परब्रह्म जोडले. काय म्हणतो की बहुता जन्मांच्या शेवटी हा जो शिष्य आहे, बरं आत्मानुभूती म्हणजे पोरखेळ नाही. 2-4 महिने मी इथे 2-4 वर्ष सकाळी उठल्या हो, मी रोज सकाळी 3 वाजता उठते, रोज मी सकाळी ध्यान करते इथे बसून. आधी मी 10 मिनिट करत होते, आता मी 1-1 तास बसून ध्यान करते. 4 वर्ष झाले माझं मागचं हे चालू आहे, पण अजून काही अनुभव आला नाही मला. असं हे 2 आणि 4 वर्षाचं प्रकरण नाही. याच्यासाठी कित्येक तपश्चर्या करावी लागते. त्याच्यात जर आपल्याला सद्गुरूंचं मार्गदर्शन मिळालं, त्याच्यामधला नेमकेपणा आपल्याला कळला, त्याच्यामधला सगळा फापट पसारा आपण बाजूला केला आणि प्रिसाइजली एका डेसिग्नेटेड पाथवर व्यवस्थित फोकसनी एकाग्रचित्ताने आपण चाललो. आधी कर्मानुसार चित्तशुद्धी केली, उपासनेने चित्तशांती केली, तर शुद्ध आणि शांत चित्तामध्ये फार लवकर या आत्मज्ञानाचा उदय होण्याची शक्यता आहे. उदय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फार प्रिसाइजली आपल्याला इथे बोलावं लागतं. त्यामुळे आत्मज्ञान ही अशी कोणी बॉन्ड पेपरवर लिहून देण्याची गोष्ट नाही की तू अमुक अमुक कर आणि मग तुला 12 वर्षांनी आत्मज्ञान होईल, असं हे बॉन्ड पेपर प्रकरण नाही. आपलं चित्त जेवढं शुद्ध, आपलं चित्त जेवढं शांत, तेवढं त्या आत्मज्ञानाच्या अनुभूतीची शक्यता जास्त. आपल्या स्वतःच्या प्रयत्नाचं या पूर्ण मार्गामध्ये फार महत्त्व आहे. जर कोणी आपल्याला याच्यामध्ये एखादा शॉर्टकट दाखवायला निघाला असेल, मी तुम्हाला एक मंत्र सांगतो, तो मंत्राचा जप करा आणि मग तुमची कुंडलिनी जागृत होईल आणि मग काहीतरी 2 वर्षामध्ये तुम्हाला अनुभव येईल, या सगळ्या प्रकरणांपासून आणि चमत्कारांपासून प्रामाणिक साधकांनी पूर्णपणे दूर राहावं. हे सगळे प्रापंचिक लोकांसाठी हे उपाय नाही, हे मार्ग नाही. शॉर्टकट जर आपल्याला कोणी सांगत असेल तर विचारवंत व्यक्तीने त्याच्याकडे जाऊ नये. सगळे बारकावे, सगळा मार्ग, सगळी साधना, सगळे प्रयत्न जे आपल्याला व्यवस्थित सिक्वेन्शियल प्रिसाइजली समजावून सांगतात, अशा सद्गुरूंकडे जावं, त्यांच्याकडून ती साधना समजावून घ्यावी, त्यानुसार ती व्यवस्थित करावी आणि मग बहुता जन्मांच्या शेवटी असे जर व्यवस्थित नियोजनबद्ध प्रयत्न केले तर मग बहुता जन्मांच्या शेवटी झाली स्वरूपेसी भेटी. त्या शिष्याला आपल्या स्वतःच्या स्वरूपाची भेट होते. बघा, मी जेव्हा केव्हा हे वाचते आणि जेव्हा मला हे पहिल्यांदा कळलं तेव्हा किती आश्चर्यकारक गोष्ट आहे की आपल्याला आपण कोण हेच माहिती नाही. आपल्याला इतकी वर्ष झाली,
30-40 वर्ष झाली आपल्याला जन्म होऊन, आणि 30-40 वर्ष होऊन देखील आपली अजून आपल्या स्वरूपाची भेट झाली नाही. मला अजून मी कोण हेच कळलं नाही, आणि कळलं असेल तर तसा अनुभव आला नाही. जी भ्रामक कल्पना आहे मीविषयी, की मी मुक्त आहे, मी स्त्री आहे, मी देह आहे, मी हैदराबादमध्ये राहते, या भ्रामक मीला मी इतकी वर्ष कवटाळून बसले. हा मी आहे असं समजून माझ्या संपूर्ण संसाराची उभारणी मी या एका फाउंडेशनवर केली, एका पायावर केली. कुठल्या पायावर केली? की मी स्त्री आहे, आणि मी इंजिनियर आहे, आणि मी एक देह आहे. आणि जेव्हा आपण परमार्थाच्या अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा मुले कुठा रहा, मी देह नाही, इथून परमार्थाला सुरुवात होते. मग मी देह आहे असं समजून आपण हा जो संपूर्ण प्रपंचाचा डोलारा उभारला, त्या संपूर्ण डोलाऱ्यातली सत्यत्व बुद्धी काढून घेण्यासाठी परमार्थाची सुरुवातच इथून आहे, की मी देह नाही. मग मी देह नाही तर मी कोण आहे? मग मी जो स्वरूप आहे त्या स्वरूपाची भेट घेण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे, ही सगळी साधना आहे, हा सगळा अभ्यास आहे. आपण आत्माराम इथे कशासाठी अभ्यास करतो? खूपदा आपण हा विषय बघितला आहे की आपल्याला लेख लिहायचे नाही, आपल्याला प्रवचनं करायची नाही, आपल्याला दुसऱ्या कोणालाही जाऊन इम्प्रेस करायचं नाही. तर ये ग्रंथी जे बोलिले तैसेची स्वये पाहिजे झाले. समर्थांचा आग्रह काय? समर्थांचा अट्टहास काय? की नुसतं हे ऐकू नका, नुसतं दुसऱ्यांना जाऊन सांगण्याच्या भानगडीत पडू नका, तर तैसेची स्वये पाहिजे झाले. निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले असं दासबोधाच्या शेवटी आपल्यामध्ये झालं पाहिजे. निस्त्रयी गुण्यो भवार्जन हे भगवद्गीतेच्या शेवटी आपल्यामध्ये झालं पाहिजे. तसं आत्मारामामध्ये जे स्वरूप आपलं सांगितलेलं आहे ते मी आहे असा अनुभव मला आला पाहिजे. ते येण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, म्हणूनच हा उपदेश मला झालेला आहे. ही क्षमता जर आपल्यामध्ये नसली असती तर समर्थांनी हा उपदेश आपल्याला केला नसता. पण नरदेहामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला हा अनुभव घेण्याची क्षमता आहे. बहुता जन्मांच्या शेवटी झाली स्वरूपेसी भेटी, आणि ही आपल्या स्वरूपाची भेट त्या शिष्याला झाली. त्याला मी कोण आहे हे निश्चितार्थाने कळलं. एका भावार्थासाठी परब्रह्म जोडले. भाव म्हणजे अस्तित्व, आणि भावार्थ म्हणजे त्या अस्तित्वाची भावना अत्यंत दृढपणे आपल्या बुद्धीत ठसणे, त्या बुद्धीला तिचा प्रत्यक्ष अनुभव येणे. मग मी ब्रह्म आहे या अनुभवासाठी परब्रह्म जोडले. या परब्रह्माचा आधी मी परब्रह्म जोडले म्हणजे काय? की आधी मी ते समजावून घेतलं, शाब्दिक स्तरावर समजावून घेतलं, नंतर हळूहळू सद्गुरूंनी सांगितली तशी साधना केली, आणि मग नंतर मी ब्रह्म आहे असा मला प्रत्यक्ष अनुभव आला, असं तो शिष्य इथे म्हणतो. आणि ही जी काही प्रक्रिया आहे ही अजिबात इन्स्टंट नाही. एखादी व्यक्ती आहे की जिचं पूर्वसुकृत खूप प्रबळ असतं, तिला हा अनुभव लवकरात लवकर येण्याची शक्यता आहे, कारण की मागच्या जन्मीपर्यंत तिची ती सगळी तपश्चर्या साधना करून झालेली आहे. अगदी थोडंसं शिल्लक आहे म्हणून हा देह मिळाला. अशा लोकांचं काम लवकर होतं. परंतु आपलं पूर्वसुकृत कमी असेल, आपली ही जर तपश्चर्या आधी झालेली नसेल आधीच्या जन्मांमध्ये, तर आता हा नरदेह मिळालेला आहे. आणि नरदेहाचा एक क्षण न येई देता कोटी सुवर्ण, कितीही $1,000,000 सुवर्ण दिले तरी आपला एक क्षण वापस येणार नाही. म्हणून प्रत्येक क्षण केअरफुली वापरावा. या अनुभूतीसाठी, या साधनेसाठी मनापासून प्रयत्न करावे. आज आपण बघितलं की प्रपंच प्रारब्धाधीन आहे. प्रपंचाला प्रारब्धावर सोडावं, त्याच्यामध्ये आवश्यक ती सगळी कर्तव्य करावी, पण फार त्याच्या नादी लागू नये. हळूहळू त्याच्यामधली आसक्ती, सत्यत्वबुद्धी कमी करावी, आणि परमार्थातले आपले प्रयत्न वाढवावे. हे वाढवल्याच्या नंतर मग बहुता जन्मांच्या शेवटी झाली स्वरूपेसी भेटी, एका भावार्थासाठी परब्रह्म जोडले. आज आपण 5व्या अध्यायातल्या 11व्या ओवीपर्यंतचा विचार केला, आणि पुढचं जे आपलं सत्र असेल तेव्हा आपण 12पासून या अध्यायाच्या शेवटपर्यंत विचार करणार आहोत. आणि पुढच्या आपल्या सत्रामध्ये आत्माराम या ग्रंथाचा अभ्यास आपला समाप्त होईल, आपलं पूर्ण होईल. आज आपण आपलं हे चिंतन आहे हे इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत. कुणाला